चैत्र शुक्ल नवमीला आपण रामनवमी जी आहे तर ती साजरी करत असतो। तर रामनवमी म्हणजे प्रभू श्री रामांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरी करत असतो। तर हे रामनवमीचं व्रत कसं करायचं, त्यानंतर रामनवमीच्या दिवशी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची आहे, कुठल्या नैवेद्याला महत्त्व आहे, कुठल्या अगदी साध्या सोप्या सेवा आपल्याला करायच्या आहे की जेणेकरून रामनवमीचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल। तर बघा, रामनवमी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी कौसल्याने भगवान श्री रामांना जन्म दिला होता आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी बरेचसे लोक अतिशय कडक व्रत करत असतात। तर आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला रामनवमीच्या दिवशी आपल्याला व्रत कसं करायचं आहे, हा दिवस मुळातच पूर्ण दिवस कसा साजरी करायचा हे मी तुम्हाला सांगते। तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे, अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि त्यानंतर घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल आपल्याला शिंपडून घर जे आहे तर ते पवित्र करायचं आहे। त्यानंतर मंदिराला, घराला तुम्हाला झेंडूच्या फुलांचं, आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। बघा, अमुक एक दिवशी ना या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे बघा, मुख्य दरवाजा स्वच्छ करणं, दाराबाहेर छोटीशी रांगोळी काढणं, गोमूत्र टाकून घर स्वच्छ करणं, हे तर झालंच पाहिजे। अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या, चतुर्थी असू द्या, शुभ दिवशी या गोष्टी केल्यामुळे त्या दिवसाचं आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं। आणि बघा, तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्री रामांची मूर्ती असेल, फोटो असेल तरी पण चालेल, किंवा भगवान विष्णूंचा जरी तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो असेल तरी सुद्धा त्या फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे, त्या फोटोचा तुम्हाला मानसन्मान करायचा आहे, किंवा मूर्ती असेल तर मूर्तीचा। आणि बघा, अगदी सोप्या पद्धतीने मूर्ती असेल तिचा तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकतात। तुम्ही यूट्यूबला रामरक्षा लावून तेव्हा तुम्ही अभिषेक करू शकतात, किंवा रामरक्षा तुमची तोंडपाठ असेल, तोंडपाठ म्हणून तुम्ही प्रभू श्री रामांची किंवा विष्णूंची मूर्ती असेल तर ती तामणामध्ये ठेवून तुम्हाला अभिषेक करायचा आहे। फोटो असेल तर स्वच्छ तुम्ही तो पुसून घ्या त्या फोटोला, त्यानंतर किंवा मूर्तीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचं आहे, चंदन अर्पण करायचं आहे आणि पंचामृताचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। फुलं वगैरे या सगळ्या गोष्टी अर्पण करून अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला त्या मूर्तीचा किंवा फोटोचा मानसन्मान करायचा आहे। या दिवशी जमल्यास तुम्हाला उपवास करायचा आहे। बरेचसे लोक रामनवमीच्या दिवशी उपवास करतात, कारण जे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू झालेलं आहे त्याचा शेवटचा दिवस म्हणजे श्री रामनवमी असते। मग बरेचसे लोक गुढीपाडव्याला एक दिवस तो उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडतात आणि रामनवमीचा उपवास जो आहे तो रामनवमीचा संपूर्ण दिवस उपवास करून आणि श्रीरामांच्या फोटोसमोर तुम्हाला बघा तुम्ही काय काय नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता। तर बघा, तुम्ही फळ, एखादं फळ तुम्ही पिवळं केळी म्हणा किंवा तुम्ही संत्री म्हणा, सफरचंद हे फळ तुम्ही अर्पण करू शकतात, खीर अर्पण करू शकतात, पंचामृताचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे। अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला रामनवमीची पूजा करायची आहे। आता या दिवशी बघा, शक्यतो कुठल्या नैवेद्याला महत्त्व आहे तर पुरी भाजी, शिरा आणि काळे चणे जे आहे तर ते नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात। यासोबतच जसं मी तुम्हाला सांगितलं, पिवळी मिठाई म्हणा किंवा पिवळं फळ हे आपल्याला अर्पण करायचं आहे। पंचामृत, श्रीखंड, खीर हे सुद्धा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता। त्यानंतर रामनवमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे आणि काय नाही करायचं, कुठल्या चुका टाळायच्या आहे। तर बघा, या दिवशी उपवास ठेवायचा आहे। यानंतर बऱ्याच ठिकाणी या दिवशी भजन असतं, स्तोत्र मंत्र जे आहे तर ते म्हटले जातात। तसंच या दिवशी सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे रामरक्षा तुम्हाला वाचायचीच आहे, रामरक्षा म्हणायची आहे। यूट्यूबवर ऐका, स्वतः म्हणा, चालेल, फार वेळ अजिबात लागत नाही, अगदी 3 ते 4 मिनटं तुम्हाला लागतात। रामरक्षा म्हणायची आहे आणि यासोबतच हनुमान चालीसा। आपल्याला माहिती आहे, जिथे प्रभू श्रीराम तिथे हनुमान असतात, मारुतीराया असतात, तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी हनुमान चालीसा सुद्धा म्हणायची आहे। या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे, दुसऱ्या दिवशी उपवास तुम्हाला सोडायचा आहे। यानंतर गरजूंना तुम्हाला काहीतरी तुमच्या यथाशक्तीने जमेल ती गोष्ट दान करायची आहे। काही दान करा, 11 रुपये, 21 रुपये, पाण्याची बाटली दान करा, उन्हाळ्याचे दिवस आहे पाणी दान करा, काहीतरी खायला तुम्ही दान करा, पण या दिवशी दान हे करायचंच आहे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे तर या दिवशी आपल्याला नॉनव्हेज, मांसाहार वगैरे या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहे। त्यानंतर कोणाचा अपमान करू नका। आता तुम्ही प्रभू श्री रामांबद्दल ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती, ते अगदी सरळ मताचे होते, ते कधीही कोणाचा अपमान वगैरे या त्या गोष्टी करायच्या नाही। मग एका साईडला समजा आपण सेवा वगैरे करत नाही आणि कोणाची अपमान करतोय, फसवणूक करतोय, खोटं बोलतोय, तर या गोष्टी अजिबात झाल्या नाही पाहिजे। कोणाला पैसे वगैरे उसने देऊ नका। बघा, शुभ दिवशी या गोष्टींना खूप महत्त्व आहे, कारण बघा समोरच्याची गरज बघा की खरंच त्याला कुठल्या गोष्टीसाठी लागतात। काहीतरी असं कारण आहे की आपण मदत केल्यामुळे त्याचं खूप काहीतरी चांगलं होणार आहे, तर ठीक आहे। पण उगाचच कोणीतरी असतं बघा, नेहमी काहीतरी उसने पैसे मागत असतं,
तर अशा शुभ दिवशी आणि रोज संध्याकाळी सुद्धा कधीही पैसे जे आहेत ते दान करू नये. तर अशा अगदी सोप्या नियमांचं पालन करून सांगितल्याप्रमाणे पूजा करून आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे. आणि हे जे व्रत आहे हे अगदी साध्या भोळ्या मनाने पण अगदी मनापासून जो कोणी करतं त्याच्या मनातली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते. त्याला त्याच्या सेवेचं फळ जे आहे ते प्रभू श्रीराम नक्की देत असतात. आणि प्रभू श्रीराम हे कोण आहे? ते भगवान विष्णूंचं एक रूप आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की प्रभू श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती किंवा विष्णूंचा असेल तरीसुद्धा चालेल. आता बघा रामनवमीचं नक्की महत्त्व काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते. पुराणातील आख्यायिकेनुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला संपवण्यासाठी भगवान विष्णूंनी रामावतार घेतला होता. भगवान राम हे विष्णूंचा 7वा अवतार आहे असं म्हटलं जातं, जो त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतरला होता. या दिवशी सर्वजण भगवान रामांच्या जन्मदिनानिमित्त आनंद साजरी करत असतात. रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्र जे आहे त्याची सांगता होत असते, म्हणजे ते संपत असतं. आणि भगवान रामांनी लंकेवर विजय मिळवण्यासाठी माता दुर्गेची उपासना केली होती. याच दिवशी अयोध्येमध्ये चैत्र राम जत्रेचाही भव्य आयोजन केलं होतं आणि म्हणून या दिवशी रामनवमी साजरी केली जाते. एकमेकांना सगळेजण रामनवमीच्या शुभेच्छा देत असतात. तर असं हे रामनवमीचं महत्त्व आहे. आणि रामनवमीची अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला आख्यायिका सांगते की हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रभू श्रीराम आणि त्यांच्या 3 भावंडांच्या जन्माबाबत एक पौराणिक कथा सांगण्यात आलेली आहे. या कथेनुसार राजा दशरथाला 3 राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. जेव्हा तिन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती तेव्हा राजा दशरथाने पुत्रेष्ठी यज्ञ केला आणि प्रसादामध्ये यज्ञातून प्रकट झालेली खीर तिघी राण्यांना त्यांनी खाऊ घातली. काही काळाने राजा दशरथाच्या राजवाड्यामध्ये आनंद वार्ता मिळाली की तिन्ही राण्या ज्या आहेत त्या गर्भवती आहेत. आणि त्यानंतर शुक्ल नवमीला कौसल्येने राम, कैकेयीने भरत आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या पुत्रांना त्यांनी जन्म दिला. अशा प्रकारे राजा दशरथाला आता त्याचे उत्तराधिकारी मिळाले होते आणि तेव्हापासून या तिथीला रामनवमीच्या रूपाने साजरी केलं जातं. म्हणजेच थोडक्यात हा दिवस जो आहे तो प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरी करत असतो. तर बघा अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साजरी करा. जवळपास कुठे रामांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जा, हनुमानांचं मंदिर असेल तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. कारण हनुमान हे अगदी कट्टर भक्त होते प्रभू श्रीरामांचे. त्यामुळे या दिवशी जर त्यांची सुद्धा आपण सेवा केली तरी सुद्धा प्रभू श्रीराम आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. तर बघा अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा दिवस साजरी करायचा आहे. नक्की तुम्ही साजरी कराल अशी मी अपेक्षा करते. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.